असं चालू असताना सावी येते आणि म्हणते, पोलीस काका, अहो माझी आईनं खूप छान थालीपीठ बनवते, तुम्ही एकदा खाऊन तरी बघा. याच्यावरती राघव म्हणतो, नको सावी, मला खरंच भूक नाही आहे. सावी म्हणते, ठीक आहे, भूक नाही आहे ना तुम्हाला, मग हे पण नाही खायचं. असं म्हणत ती हातातलं पार्सल हिसकावून घेते आणि म्हणते, खायचं असेल तर थालीपीठ खायचं, मी पण बघते कसं खाता येते तुम्ही. राघव सिंधूकडे बघतो, सिंधू हसत असते. राघवला पण सावीचा हा ॲटिट्यूड बघून हसायला येतं, पण तो आपलं हसू दाबून ठेवतो आणि निमूटपणे थालीपीठ खायला लागतो. आता मात्र तिकडे विनूसुद्धा येतो आणि विनू म्हणतो, सावी, तू बरं झालं माझ्या बाबांना कन्व्हिन्स केलंस. माझे बाबा तसं कुणाच्याच बोलण्याने कन्व्हिन्स होत नाहीत, कधीच कुणाचं असं ऐकत नाहीत. सिंधू म्हणते, यांची ही पहिलीच असून सवयच आहे की कधीही कन्व्हिन्स व्हायचं नाही, दुसऱ्यालाच ब्लेम गेम करायचा. असं म्हटल्यावरती आता विनू म्हणतो, पण डॉक्टर काकू, तुम्ही तर माझ्या बाबांना पहिल्यांदाच भेटलात ना, मग तुम्ही त्यांची सवय कशी काय जाणता? असं म्हणत विनूने प्रश्न केलेला असतो. तेवढ्यात आता इकडे राघव आणि सिंधू गप्प बसतात. मग दोन्ही मुलं छानपैकी थालीपीठ खात असतात. राघव मात्र सिंधूकडे पाहत असतो आणि त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. तोपर्यंत इकडे आता अन्वी घरामध्ये आलेली असते आणि अन्वी सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी मेलोड्रामा बंद करा, आणि रुक्मिणीला पण ती काहीतरी बोललेली असते. मग मधू सांगते, अन्वी, अगं ती तुझी आजी आहे ना, माफी माग बरं. अन्वी म्हणते, काय आहे हे घर, म्हणजे एकदम मेलोड्रामॅटिकच आहे, काय माफी माग, मी असं केलंय तरी काय, आणि तू तर एकदम सिरियलची एकदम टिपिकल बहू दिसतेस. हं, काय मला सांगतेस, मी काही करणार नाही हं माफी वगैरे. रुक्मिणी म्हणते, राहू दे ग राणी, काही माफी मागायची गरज नाही आहे तिने. अन्वी बाळा, तू इकडे आलीस ना, मला खूप आनंद झाला. अन्वी म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगते, मी इथे एका हॉस्टेलसारखी राहणार आहे, उगाच कुणी मला प्रेम, माया, आपुलकी दाखवायची काही गरज नाही आहे. असं म्हणत अन्वी आता खूप प्रॅक्टिकल वागत असते. सगळेच जण अन्वीकडे पाहत असतात की ही अशी काय, आणि त्याच वेळेला रेश्मा म्हणते, ही आपल्याकडे राहणार आहे का, म्हणजे बघा ना कशी वागते, मोठ्यांचा अपमान करते. रुक्मिणी म्हणते, रेश्मा, अगं ती राखीची आपल्या मुलगी आहे, हे घर तुझ्या इतकंच तिचं पण आहे, तिला जितके दिवस इथे राहायचं आहे तितके दिवस राहील. असं म्हणत आता इकडे रुक्मिणीने रेश्माला चांगलंच झापलेलं असतं. अन्वीच्या कानामध्ये हेडफोनच असतात. मग मधू ते हेडफोन काढते आणि म्हणते, हे बघ, तू ना आता हे हेडफोन काढून घे आणि या घरामध्ये राहण्याची सवय कर बरं. याच्यावरती आता अन्वी म्हणते, हे बघ, तू मला सांगू नकोस हां, एकदम मेलोड्रामा करायची तुमची सवय असेल, पण मला हे पटत नाही. आणि तितक्यात अन्वीच्या पर्समधून एक सिगारेटचं पॅकेट खाली पडतं आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अन्वीच्या बॅगमध्ये सिगारेटचं पॅकेट, आणि ह्याच्यावरती कुणाचा विश्वासच बसत नसतो. इकडे आता सावी आणि विनू दोघंजणं खेळत असतात. तोपर्यंत राघवला ठसका लागतो. सिंधू त्याला पाणी देते आणि म्हणते, आता बरं वाटतंय ना, त्रास नाही न होत आहे. याच्यावरती राघव म्हणतो, त्रास तर तू खूप वर्षापूर्वी दिलास, मला सोडून गेलीस तेव्हाच. तुला एकदाही सांगावंसं नाही का वाटलं की तू जिवंत आहेस म्हणून? याच्यावरती सिंधू म्हणते, मी घर सोडून आले होते, पण ते तुमच्यामुळे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रायोरिटी मधुताईंना दिलीत आणि त्यामुळे मी घर सोडून आले होते. याच्यावरती राघव म्हणतो, सिंधू, तू जिवंत आहेस आणि मला सांगण्याची तुला गरज पण नाही का वाटली? मी तुझ्या आठवणीमध्ये किती त्रासलो होतो, मला किती त्रास होता तुला माहिती आहे का? माझ्या अंकुरला घेऊन तू निघून गेलीस. असं म्हणत राघवने सगळा जुना विषय काढलेला असतो. सिंधू सांगत असते, मला घर सोडून जाण्यासाठी तुम्ही भाग पाडलत, कारण तुमच्यासाठी मधुताई प्रायोरिटी होत्या. याच्यावरती राघव म्हणतो, पण तुझ्यासाठी तुझ्या फॅमिलीपेक्षा तुझा इगो महत्त्वाचा होता. याच्यावरती सिंधू म्हणते, माझ्या इगोपेक्षा तुम्हाला मधुताई प्रायोरिटी होत्या, म्हणून तुम्ही मला बाहेरतनं थांबवलं पण नाहीत. राघव म्हणतो, पण मला त्याचा जाब पाहिजे, तू माझ्या मुलाला आणि स्वतः माझ्यापासून लांब का गेली आहेस? याच्यावरती सिंधू म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. याच्यावरती राघव म्हणतो, मला सगळ्याचा जाब हवे, तू वागलीस का असं? माझ्या मुलाला माझ्यापासून का तोडलं होतंस? आणि इतके दिवस जिवंत असताना तू का नाही मला सांगितलं जिवंत आहे, आणि हा माझा अधिकार आहे विचारण्याचा. असं म्हणत राघव आता सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो, तू ज्या वेळेला घर सोडून गेलीस तेव्हा अंकुरला घेऊन गेलीस, आणि आता सावी कुणाची मुलगी आहे? सिंधू म्हणते, सावी माझी मुलगी आहे, सावी माझी मुलगी आहे. राघव म्हणतो, हे कसं शक्य आहे, कारण तू आई बनू शकत नव्हतीस, मग सावी तुझी मुलगी कशी असू शकते? याच्यावरती सिंधू म्हणते, चमत्कार पण घडतात ना, नियती काही चमत्कार घडवून आणते, त्यात जैविक दैवी चमत्काराचा हा प्रकार आहे. याच्यावरती राघव म्हणतो, मग तुमच्यासोबत राहतोय तो माणूस कोण आहे? सिंधू म्हणते, कोण? याच्यावरती राघव म्हणतो, तुमच्यासोबत कधी कधी राहतो, तुमची काळजी घेतो, हा आहे तरी कोण? आणि मला कळलं पाहिजे की हा आहे कोण, का तुमच्यासोबत राहतो? सिंधू म्हणते, माझ्या आयुष्यात काय चाललंय हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. राघव म्हणतो, आहे, मला अधिकार आहे. सिंधू राघवचा हात झटकते आणि तिकडून निघून जाते.
इकडे आता सिगारेटचं पॅकेट खाली पडल्यावरती रुक्मिणी म्हणते, काय ग अन्वी, हे काय आहे, कुणाचं आहे हे पॅकेट? याच्यावरती राजश्री म्हणते, वहिनी अहो हे हिचं नसेल, हिच्या एखाद्या मित्राचं वगैरे असेल. अन्वी म्हणते, नाही हे माझंच आहे आणि आमच्या जनरेशनमध्ये हे सगळं कॉमन आहे, हे सगळं चालतं. याच्यावरती मधू म्हणते, अन्वी अगं हे आईबाबांना माहिती आहे का? याच्यावरती अन्वी म्हणते, तू तर मध्ये पडूच नकोस, तुला म्हटलं ना तू एखाद्या फिल्मी सिरियल बहूची एकदम सिरियलची बहू वाटतेस, त्यामुळे तू यात पडू नकोस, मेलोड्रामा करू नकोस. याच्यावरती राजश्री म्हणते, अगं बाळा हे सगळं काही आपल्या संस्कृतीला शोभत नाही. रत्नाकर म्हणतो, अन्वी हे काही योग्य नाही आहे. अन्वी म्हणते, हे बघा मी हॉस्टेलला होते आणि माझं लाईफस्टाईल मला जगू दे. सगळेच जण अन्वीला समजवत असतात, पण अन्वी कुणाचं काही ऐकत नाही. ती म्हणते, मला माझी रूम दाखवा, मला माझा स्पेस पाहिजे आहे. असं म्हणत अन्वी सगळ्यांना उलट उत्तरं देत असते आणि कुणाचंच काही ऐकत नसते. रुक्मिणी तिला समजवत असते, बाळा आम्ही तुझ्या भल्यासाठी बोलतोय ना, तू असं का बरं वागत आहेस? पण अन्वी काही ऐकायला तयार नसते. ती सांगत असते, मला माझी रूम कुठे आहे कोणी सांगेल का? तुमचा हा मेलोड्रामा थांबेल का? मधू तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. बॅग घेऊन मधू तिची गेल्यावरती रुक्मिणीला खूप टेन्शन येतं. रुक्मिणी म्हणते, या अन्वीचे संस्कारावर योगेशचाच मोठा हात आहे, कारण राखी आपली आजारी असते. मग या योगेशने हिच्यावरती हे संस्कार केले म्हणजे तसा योगेशचा पण दोष नाही आहे, कारण योगेश त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल, त्याला पण वेळ तर मिळत नसेलच. पण हे सगळं खूप भयानक आहे. आपल्याला लवकरात लवकर अन्वीवरती संस्कार करायला पाहिजेत आणि आता अन्वी कुठेच जाणार नाही, अन्वी इथेच राहणार आहे, कारण अन्वीला मी इथून कुठे जाऊ देणार नाही. याच्या पुढे अन्वीचं हेच घर असेल. असं म्हणत रुक्मिणी आता अन्वीला हॉस्टेल कायमचं बंद करून आपल्याच घरी ठेवण्याचा निर्णय घेते आणि सगळेजण या निर्णयाचं स्वागत करतात. तोपर्यंत सिंधू किचनमध्ये आलेली असते. राघव म्हणतो, सिंधू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. माझ्या मुलाला घेऊन तू का गेलीस आणि सावी कुणाची मुलगी आहे? सिंधू म्हणते, मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची काहीच गरज वाटत नाही आहे, कारण मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधीलच नाही आहे. याच्यावरती राघव म्हणतो, असं कसं? तू मला बांधील आहेस, कारण तू गेल्यापासून माझी काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का? जगायचं म्हणून मी जगत होतो. याच्यावरती सिंधू सांगते, पण तुमच्याचमुळे मी घर सोडून आले ना, त्यावेळेला माझ्या उपर तुम्ही मधुताईंना प्रायोरिटी दिली नसतीत, मधुताईंना जेलमधून सोडून आणलं नसतं, तर मी आणि अंकुर हे घर सोडून निघून गेलो नसतो. याच्यावरती राघव म्हणतो, तुझ्या हट्टामुळे, तुझ्या इगोमुळे मी माझा अंकुरला पण गमावलाय. सिंधू म्हणते, अंकुरला गमावलं ते तुमच्या हट्टामुळे, माझ्या हट्टामुळे नाही. तुम्ही हट्ट केलात मधुताईंना आणायचा. जी बाई माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेत होती, जी बाई माझ्या नवऱ्यावरती डोळा ठेवत होती, त्या बाईला सोडवायला तुम्ही गेलात. तुमच्यासाठी मधुताई प्रायोरिटी होती. माझ्यापेक्षा उपर तुम्हाला मधुताई वाटल्या, अंकुरपेक्षा उपर तुम्हाला मधुताई वाटल्या आणि त्याचमुळे मी घर सोडून निघून गेलेले आहे. असं म्हणत सिंधू आता राघवसोबत बोलत असतानाच विनू तिकडे आलेला असतो. विनू हे सगळं बोलणं ऐकत असतो. विनू म्हणतो, बाबा तुमचा फोन वाजतोय. आणि मग राघव फोन घेण्यासाठी आत जातो. मधूचा फोन आलेला असतो. राघव फोन घेतो आणि आता मधू म्हणते, राघव अरे कुठे आहेस? मी फोन किती करते. विनूची ट्रीटमेंट योग्य चालू आहे ना? याच्यावरती राघव म्हणतो, हो विनूची ट्रीटमेंट चालू आहे. असं म्हणत तो मधूसोबत फोनवरती बोलत असतो. त्यावेळेला मंगू म्हणतो, सिंधू तुला कसला त्रास होतोय? विनूच्या आई राघवच्या आयुष्यामध्ये आहे याचा त्रास होतोय का तुला? याच्यावरती सिंधू म्हणते, नाही मला आता कुणाच्या कसलाही त्रास होत नाही. मंगेश म्हणतो, तू खोटं बोलतेस सिंधू. याच्या आधी पण घर सोडण्याचं तुझं कारण हेच होतं की त्या मधूला राघवने आपल्या आयुष्यामध्ये तुझ्या उपर प्रायोरिटी दिली. तुला तुझा नवरा दुसऱ्या कोणत्या बाईला प्रायोरिटी द्यायला नको आहे आणि म्हणून तू घर सोडलंस आणि आत्ता पण तुला त्याचाच त्रास होतोय. याच्यावरती सिंधू म्हणते, नाही माझ्या आयुष्यामध्ये राघवला आता कोणतंही स्थान नाही. मी माझं आयुष्य एकटी जगणार आहे. आणि मंगेश तू उगाच गैरसमज करू नकोस. मंगेश सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की राघवला सगळं सत्य सांग, पण सिंधू नेहमीप्रमाणेच काही ऐकायला तयार नसते. आता मात्र मंगेश सांगत असतो, तुला याचाच त्रास होतोय की त्याने दुसरं लग्न केलंय, त्याच्या आयुष्यात तो पुढे गेलाय, कारण तुझ्या आयुष्यातली राघवची जागा तू कुणालाही देऊ इच्छित नाही आणि तुझी अशी अपेक्षा आहे की तुझी जागा राघवने कुणाला देऊ नये, पण राघवने ती जागा दुसऱ्याला दिल्यामुळे तू हर्ट झालीस ना? सिंधू म्हणते, नाही मी कशानेही आता हर्ट झाली नाही. माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टींना आता काही थाराच नाही. तोपर्यंत इकडे मधू राघवला फोन करते आणि म्हणते, राघव तू तुझं प्रॉमिस तर तोडणार नाही आहेस ना? मागच्या वेळेसारखं मला धोका तर देणार नाही आहेस ना? असं म्हणत इन्सिक्युअर मधू राघवला सारखं आपण लग्न करायचं ना या गोष्टीसाठी फोर्स करत असतानाच इकडे आता
सिंधूचा आवाज येतो. फोनवरती मधू सिंधूचा आवाज ऐकते. सिंधू मुलांना सांगत असते, बाहेर जाऊ नका, पडाल तुम्ही. आणि नेमकी मधू हे शब्द ऐकते आणि म्हणते, राघव, हा कुणाचा आवाज आहे? हा आवाज मला ऐकल्यासारखा वाटतोय. राघव आता काहीच बोलत नाही. आता या सगळ्यामध्ये राघव काय निर्णय घेणार? मधूसोबतचं लग्न मोडणार की पुन्हा मधूसोबत लग्न करून एका वेगळ्याच वळणावरती मालिका जाणार? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.